नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गर्दीचा आजार, शहर बेजार ही मालिका आपण सुरू केलेली आहे आणि त्या निमित्तानं नगररचना, नगरातल्या वास्तुरचना, नगरातली वाहतूक आणि अशा कितीतरी गोष्टी आपल्या समोर येत आहेत. खरं तर हा वेगळा एपिसोड आम्ही जागतिक ग्रंथ दिनाच्या दिवशी शूट करून आज तुमच्यासमोर ठेवतो आहोत. त्याच्यामुळे पुस्तकं आणि पुस्तकांमधून येणारी शहराची, इमारतींची वर्णनं असा एक काहीतरी थोडासा वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊयात. केवळ पुस्तकातूनच नाही तर कलेमधून किंवा इतरही ठिकाणी किंवा चित्रपटामधून शहरांचे संदर्भ कसे येतात. आज फक्त ग्रंथदिनाच्या निमित्तानं त्या अनुषंगानं आपण बोलूयात. शौनक, नमस्कार. नमस्कार. खूप वेगळा विषय आपण आज निवडलेला आहे, म्हणजे तुम्ही सुचवला होता. मला तुला विचारायचं की कशावरून तुला असं वाटलं की आपल्याला ह्या पद्धतीनं मांडणी करावी. नमस्कार सर. सर्वप्रथम जागतिक ग्रंथ दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला नेहमीच असं वाटत आलं की पाश्चिमात्य संस्कृती, पाश्चिमात्य साहित्य, वाङ्मय, कला ह्या सर्वांमध्ये शहराला किंवा नगरांना मध्यभागी ठेवून सिटी सेंट्रिक अप्रोचनी बऱ्यापैकी वाङ्मय निर्मिती, साहित्य निर्मिती, कला निर्मिती होत असते. तिथं बरेचदा खूप चित्रपटांमध्ये किंवा सर्वसाधारण जीवनामध्ये जगताना सुद्धा ही न्यूयॉर्कची संस्कृती, ही इथली संस्कृती अशा पद्धतीने सुद्धा काही उल्लेख येत असतात. पण भारतीय परिप्रेक्षात आपण बघतो किंवा पौर्वात्य संस्कृतीच्या परिप्रेक्षातून आपण ह्या सगळ्याकडे बघतो तेव्हा मला बरेचदा असं जाणवतं की शहर म्हणजे काहीतरी इव्हिल, काहीतरी विलन, काहीतरी चुकीच्या विचारसरणीची गोष्ट, किंवा तिथं गेल्यानंतर तुम्ही बिघडता, तुमच्यासोबत काहीतरी वाईट गोष्टी घडतात, अशा सगळ्या दृष्टीने शहरांचं चित्र नेहमीच रंगवलेलं असतं. आता ह्या सगळ्याचा परिणाम मला असा जाणवतो की पाश्चिमात्य साहित्यामध्ये अगदी आज ज्याच्या जन्मदिनानिमित्त किंवा मृत्यूदिनानिमित्त आपण जागतिक पुस्तक दिन साजरा करतो त्या शेक्सपियरच्या नाटकांमधलं सुद्धा शहरांचं वर्णन म्हणलं तर मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये व्हेनिसची जी वर्णनं आहेत, उंच वाडेमध्ये वाहणारी कॅनल्स, त्यावरून चालणारे इसम, आणि मग तिथली जी काही सामाजिक स्थित्यंतरं त्या काळात होती की ज्यू असणारे वकील आणि मग त्यांचं ते कसे वाईट वागवतात सामान्य शेतकऱ्यांना, ह्या दृष्टीने काहीतरी पुढे जात राहणारं ते नाटक, किंवा शेक्सपियरच्याच ऐतिहासिक नाटकांच्या दृष्टीने बोलायला गेलं तर अगदी इजिप्तमध्ये क्लिओपॅत्रा आणि कुठेतरी काहीतरी घडतंय, किंवा रोममध्ये एखाद्या सिनेटमध्ये उभं राहून अँथनी काहीतरी बोलतोय, कुठेतरी एखाद्या सिनेटमध्ये यू टू ब्रुटस म्हणत तो ब्रुटस त्या राजाला मारून टाकतोय, तिथल्या मुख्य सचिवाला मारून टाकतोय. तर ह्या सगळ्या घटना घडत असताना तिथं असणारी शहरं आणि त्या शहराचं रूप दाखवण्यासाठी म्हणून पेरणी केलेली कुठली तरी दोन कॅरेक्टर्स, मग ते कधी दोन शिपाई असतात, कधीतरी रस्त्याने चालणारे दोन दारुडे असतात, कधीतरी दोन वेश्या असतात, कधीतरी अशी कुठली तरी दोन कॅरेक्टर्स जी त्यांनी तिथे मध्ये पेरून ठेवलीत आणि ती एकमेकांशी बोलता बोलता त्या शहराच्या सद्यस्थितीचं वर्णन करतात की आपला राजा अशा पद्धतीने काहीतरी करतोय पण त्याचं शहरातल्या ह्या गोष्टींकडे लक्ष नाहीये, किंवा आपला प्रमुख असं काहीतरी करतोय, किंवा हॅमलेटच्या वेडं होण्याच्या काळामध्ये तिथून चालणारे दोन सैनिक हे सतत हे बोलतात की आधीचा आपला राजा होता त्यामुळे आपल्याला डेन्मार्क मधल्या ह्या आपल्या शहराला किती चांगले दिवस बघायला मिळाले, आता मात्र तो राजा गेल्यानंतर ह्या प्रकारची फुलं तिथं उमलली आहेत, याचा अर्थ की त्या फुलांचं कुठेतरी सामाजिक डिकोडेशनमध्ये असं काहीतरी होतं की ती निगेटिव्ह कॉनोटेशन मधली फुलं आहेत. आधीची जी फुलं उमललेली होती ती काहीतरी पॉझिटिव्ह व्हाइब्स देणारी फुलं होती, पण आता हे येणाऱ्या काळाचं काहीतरी द्योतक आहे हे सगळं बोलणारं. किंवा राजा लिअर सारख्या नाटकामध्ये जेव्हा तो कुठल्या तरी एका माळरानावर बसून आभाळाशी आणि वाऱ्याशी तलवारीने दोन हात करायला लागतो वेडाच्या भरामध्ये, तेव्हा त्यांनी केलेलं स्वतःच्या प्राईम मधलं त्याच्या राजवाड्याचं, त्याच्या शहराचं वर्णन असो, ह्या सगळ्यामध्ये शहराचे वेगळे वेगळे कंगोरे दाखवण्याचा प्रयत्न आहे. जिथं पाश्चिमात्य संस्कृतीचं सर्वोत्तम टोक आपण ज्याला म्हणू तो लिओनार्दो दा विंची आणि त्याची मोनालिसा सारखी चित्र, ह्याच्यामध्ये ती मोनालिसा एक व्यक्ती स्वातंत्र्याचं द्योतक म्हणून आपण जिच्याकडे बघतो ती आहेच, पण तिच्या मागे दिसणारा जिच्याकडे फारसं लक्ष जात नाही असं त्या किल्ल्याचा तो पसारा, त्या बुरुजाचा भाग आणि त्यातून खाली दिसणारं ते शहर, किंवा द लास्ट सफर वगैरे सारख्या पेंटिंग्समध्ये त्याच्या बॅकड्रॉपमध्ये दिसणारी वास्तुकला, या सगळ्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर भारतीय संस्कृतीने बरेचदा शहरी किंवा नागरी संस्कृतीपेक्षा खेड्याच्या संस्कृतीला खूप जास्त महत्त्व दिलं. अगदी आपल्या आत्तापर्यंतच्या बॉलिवूडमध्ये सुद्धा शहर म्हणजे काय तर कुठल्या तरी आमिर बाबाचा बिगडी हुई औलाद आणि तो कुठेतरी मग कार घेऊन भरकटत फिरत असतो, दारू पित असतो आणि कोणीतरी खेड्यातली मुलगी यावी लागते, मग ती त्याला समजावते तेव्हा तो नीट होतो.
ही जी भावनिक स्थित्यंतर समाजाची टिपण्याचा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये सातत्याने भारतीय समाज मनामध्ये आणि त्यात जास्त करून मराठी समाज मनामध्ये अगदी की राजा लियर जेव्हा गणपतराव बेळवलकर बनून मराठीमध्ये स्थित्यंतरित होऊन येतो, त्यावेळेला तो कुठल्या तरी मोठ्या होऊन शहरामध्ये स्थायिक झालेल्या मुलाला त्यांनी कसं आईबापाचं प्रेमच विसरून गेला आहे, कारण की त्याला शहराची नशा डोक्यात चढली आहे वगैरेपासून सुरू होऊन मग त्या बापाचे हाल होण्यापर्यंतची ती सगळी कथा. असं प्रत्येक कथेमध्ये सातत्याने शहर आणि नागरी समाजाला विलन ठरवणं एकीकडे, आणि दुसरीकडे आपली संस्कृती जिच्याबद्दल आपण भयंकर अभिमान वगैरे बाळगून असतो आणि ती अभिमान बाळगण्याजोगीच आहे, तिची मात्र अगदी टेक्स्टबुक नावं सुद्धा काय असतात की हडप्पाची नागरी संस्कृती, मोहनजोदारोची नागरी संस्कृती, मौर्यकालीन गुप्तकालीन नागरी संस्कृती, पाटलीपुत्रचा राजा किंवा एखाद्या भागाचं नाव सुद्धा कुठल्या राज्यातून आलात तुम्ही तर त्या राज्याचं नाव तेव्हा उत्तर प्रदेश नसतं, ते अयोध्या असतं. त्या राज्याचं नाव बॉम्बे स्टेट असतं, त्या राज्याचं नाव औरंगाबाद सुभा असतं, हैदराबाद. अशा वेळेला जेव्हा तुमची सगळा इतिहास, तुमचा सगळा भूगोल सातत्याने ज्या शहरांभोवती नगरांभोवती फिरला, त्या नगरांना आज अचानक आपण पूर्णपणे कुठल्या तरी गुन्हेगाराच्या नजरेने बघायचं. आणि असं करत असताना बरेचदा मला मनातून खंतावणारा किंवा वाईट वाटणारा हा एक भाग असा आहे की ह्या शहरांमधून राहणारी भयंकर मोठी लोकसंख्या की जिचं मन आजही त्यांच्या मूळ गावी अडकलेलं आहे. म्हणजे मला त्या अनुषंगाने बोलायचं तर खरं तर वाईट वाटेल, पण हे वाक्य मला आज बोलावं वाटतं की नव्या काळातली शहरं म्हणजे नव्या काळातल्या विवाह संस्थेसारखी झाली आहेत. तुम्हाला त्यातलं आर्थिक स्थैर्य पाहिजे, तुम्हाला त्यातून मिळणारी वाढलेली सामाजिक पत पाहिजे, तुम्हाला त्यातून मिळणारा मानसिक आधार पाहिजे, तुम्हाला त्या अनुषंगाने मिळणारं सगळं लक्झरी त्या शहराकडून पाहिजे. पण त्या शहरासाठी म्हणून तुमच्या मनात कुठलीही भावना नाही, त्या शहरासाठी म्हणून कुठलंही कर्तव्य करण्याची, त्याला आपलं म्हणण्याची, ती जागा माझी आहे ह्याबद्दल कुठेतरी मुळातून अभिमान किंवा कुठली तरी जाज्वल्य भावना निर्माण होण्याची कुठलीही शक्यता नाही. अशा कचाट्यामध्ये आपण एका सामाजिक प्रतलावर ह्या शहरांना आणून ठेवलंय आणि अशा प्रतलावर असलेली मग ही शहरं जी फक्त काहीतरी एक सांगाडा म्हणून काम करतात, बाकी मध्ये असणारा त्याच्यामध्ये प्राण कुठलाच नाही उरलेला, अशा परिस्थितीमध्ये मग त्याचा कुठला उद्धार होणार आहे, हा एक सगळा विचार कुठेतरी डोक्यात वारंवार घोळत असल्यामुळे मग असं वाटतं की जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने हा विचार आपण खरंच करायला पाहिजे की आपल्या साहित्य, संस्कृती, कला, वाङ्मय या आयुष्याच्या प्रांतांमध्ये आपल्या शहरांना आपण नक्की काय किंमत देतो. थोडंसं मी तुला क्रॉस करतो. थोडासा अन्याय आपल्या विशेषतः संस्कृत साहित्यावर याच्यातून होतो आहे. मृच्छकटिक सारख्या नाटकामध्ये ज्या फार सुंदर पद्धतीनं नगरीचं वर्णन आलेलं आहे, उत्सव नावाचा चित्रपट त्याच्यावरती शशी कपूर यांनी केलेला होता. कालिदासाच्या रघुवंशमध्ये अयोध्येचं वर्णन फार अप्रतिम रीतीनं आलेलं आहे, किंवा मेघदूतमध्ये त्या अलका नगरीचं जे वर्णन आलेलं आहे, उज्जैनीचं वर्णन आलेलं आहे, नगरांची वर्णनं आलेली आहेत. किंवा अतिशय दुष्यंत शकुंतलासारख्या नाटकामध्ये सुद्धा दुष्यंताच्या सगळा राजवाडा आणि नगरी आणि त्याचं जे वर्णन आलेलं आहे, त्याच्यामुळे ही वर्णनं यापूर्वी आलेली आहेत. फक्त तू म्हणतोस तो कालखंड मधला कालखंड आहे, विशेषतः मराठीचा. संस्कृत साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नगरांची वर्णनं होती, पण नंतरच्या काळात असं झालं की कृषी संस्कृती आणि त्याच्यावरती भर दिल्या गेलेल्यामुळे मराठी साहित्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण संस्कृती, कृषी संस्कृती म्हणजेच संस्कृती असं म्हणलं गेलं. पण तरी घाशीराम कोतवालसारख्या नाटकांमध्ये का होईना तेव्हाच्या पुण्याचं वर्णन सगळं आलेलं आहे. त्यामुळे नगरांची वर्णनं कमी आहेत, संस्कृतमध्ये छान आहेत, तुलनेनं मराठीमध्ये कमी आहेत, पण ती नाहीत असं नाही. दुसरा एक मला त्या अनुषंगाने आता पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण नगरांची वर्णनं म्हणतो आणि विशेषतः कलात्मक पातळीवरती हाही थोडासा वाद आपण बाजूला ठेवूयात की आपल्याकडे आलेले आहेत की नाही, दुसरीकडे आलेले आहेत की नाही. मला असं विचारायचं की मुळातच कृषी संस्कृती म्हणत असताना किंवा विखुरलेली घरं होती किंवा मानवी वस्ती विखुरलेली होती, त्याच्यामध्ये नगररचना नावाची गोष्टीला काही फारशी जागा नाही आहे. ह्याच्या नेमकं उलट जेव्हा लोक एका ठिकाणी जास्त प्रमाणात यायला लागले, म्हणजे लोकसंख्येचं घनीकरण व्हायला लागलं आणि ते नदीच्या काठावरती झालं. त्याच्यामुळे मला पुढचा प्रश्न असा म्हणायचा आहे की आज या जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्तानं आपण हे करूयात, जसं गंगा लहरीसारखं अख्खं काव्याच्या काव्य त्या वाराणसीच्या घाटावरतीच तयार झालं आणि या सगळ्याला राजांचे आश्रय होता आणि त्याच्यामधून ती ग्रंथ निर्मिती झाली, असा पण एक त्याच्यातला भाग आहे. मला असं विचारायचं आहे
की हे कुठंतरी एकमेकांशी जोडल्या गेलेलं आहे का, की लोकसंख्येची घनता ही नदीच्या काठावरती झाली, नदीच्या काठावर झाल्यामुळे त्या ठिकाणी सुंदर वास्तू निर्माण झाल्या, सुंदर वास्तू निर्माण झाल्या, राजे राजवाड्यांनी आश्रय दिल्यामुळे लिखाणासारख्या कला पण बहरल्या. आजच्यासारखं व्यावसायिक पातळीवरचं लिखाण तेव्हा नव्हतं, तेव्हा राजांना आश्रय दिल्याच्या नंतर लिहिलं जायचं. मग कुठंतरी परत एकदा आपण असं म्हणूयात का, की मुळात ही नगरं आहेत म्हणूनच कुठं ती तेव्हा कलेची निर्मिती झाली आणि कलेच्या निर्मितीमध्ये त्या पद्धतीनं शहरांची आणि बाकीची वर्णनं आली. वास्तूंच्याही बाबतीमध्ये आपल्याकडं फार मोठे आणि सुंदर ग्रंथ लिहिल्या गेलेले आहेत. किंवा मुंबईचं आत्ता म्हणजे ब्रिटिशांच्या काळातली मुंबई म्हणूयात, दक्षिण मुंबई ज्याला म्हणतो, तिथल्या अप्रतिम सुंदर अशा सगळ्या वास्तू आणि त्याची पण फार सुंदर वर्णनं जुन्या, म्हणजे मला वाटतं माडगावकरांचं पुस्तक आहे मुंबईवरच, अरुण टिकेकरांनी फार चांगल्या पद्धतीनं त्या जुन्या मुंबईवरती पण लिहिलेलं आहे. म्हणजे ब्रिटिशकालीन मुंबईचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये नगरांची जी किंवा कलकत्त्याची वर्णन असलेली पण फार काही चांगली पुस्तके. दिल्ली तर त्याच्यातलं सगळ्यात सुंदर उदाहरण आहे. आता दिल्लीचं नाव इंद्रप्रस्थ करावं अशा हालचाली चालू आहेत. त्याच्यातलं बाकीचं राजकीय मी बाजूला ठेवतो, पण निदान इंद्रप्रस्थ नाव दिलं तर त्याच्यामुळे एक नगरी जी वसण्याची जी प्रक्रिया तेव्हा सांगितलेली आहे, सर्पसत्र कसं केलं गेलं होतं, पूर्णपणे जंगल कसं हटवलं, खांडवन ना जाळलं ते, आणि त्याच्यातून तिथं नगर कसं वसवलं. त्याच्यामुळे मला हा दुसऱ्या भागातला प्रश्न असा विचारायचा आहे की मुळात नदीच्या काठावरती वस्ती दाट व्हायला लागली आणि नगरं वसायला लागली आणि त्याच्यातूनच परत मग कला निर्माण झाली. म्हणजे ते एका अर्थाने अभेद्य असं आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारे अद्वैत आहे. मला ह्या प्रश्नाला पुढे घेऊन जाताना फक्त इतकंच म्हणावं वाटेल की हे सगळं खरं आहे, पण मला कुठेतरी असं वाटतं की ह्याच्यामध्ये थोडासा क्रम पुढे मागे होतो. इतिहासाचाही अभ्यास जेव्हा आर्किटेक्ट म्हणून आम्ही करतो त्याही वेळेला हेच दिसतं की संगीत असेल, कथा असतील, साहित्य असेल, लिखाण असेल किंवा नाटकं, सिनेमे हे असतील, हे खूप पटकन प्रतिबिंब दाखवतात समाजाच्या स्वभावाचं. व्हेअरएज आर्किटेक्चर किंवा नगर रचना हे साधारण तुम्ही 50 वर्षापूर्वी कसे होतात त्याचं प्रतिबिंब तुम्हाला आज दिसायला लागतं. कारण ह्या कला अशा आहेत की ह्या थोड्याशा अमूर्त प्रकारातल्या आहेत, त्या बनायला खूप वेळ लागतो आणि जेव्हा तुम्ही संपन्नतेच्या एका शिखरावर असता तेव्हा तुम्ही आर्किटेक्चरमध्ये इन्व्हेस्ट करायला चालू करता. बरेचदा इतिहासात हे दिसून आलंय. अगदी युरोपचा रेनेसान्स जेव्हा अगदी टोकाच्या ह्याच्यावर होता त्यावेळेला इटालीमध्ये मेडीची वगैरे जी घराणी होती, म्हणजे आपल्याकडे अंबानी वगैरे जशी व्यावसायिक घराणी आहेत तशा घराण्यांची वाडे, त्यांच्या देणग्यांमधून निर्माण झालेले धबधबे, चौक वगैरे ह्या सगळ्याची निर्मिती नंतरच्या काळात सुरू होते. ते जेव्हा आकाराला येऊन एका प्रस्थापित पातळीवर तुम्हाला दिसायला लागतात नजरेला, तोपर्यंत खरं तर इकडचा डाऊनफॉल सुरू झालेला असतो समाज म्हणून किंवा आर्थिक पातळीवरचा. अगदी लेटेस्ट उदाहरण घ्यायचं तर दुबई त्याच्या पीकवर जाऊन जेव्हा तुम्ही बघायला चालू करता तोपर्यंत दुबईच्या सुरक्षेचाच प्रश्न ऐरणीवर आलेला असतो. त्यामुळं मला सातत्यानं कुठंतरी असं वाटतं की विज्ञान किंवा बाकी सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला आधी सातत्यानं एकानंतर एक वैज्ञानिक येतात, ते कुठली तरी एक थिअरी मांडतात, मग पुढचा वैज्ञानिक येतो, तो त्याला खोडून काढतो, पुढची थिअरी मांडतो. म्हणजे हा वाद आहे, हा एकानंतर एक वादे जे आहे ते तत्वबोधासारखा हा वाद घालायचा असतो आणि त्या वादाचा आस्वाद घेणं तुम्ही अपेक्षित आहे. असं करत करत तुम्ही ते स्वतःमध्ये भिनवायचंय आणि मग पुढे चालून तुम्ही त्याला पुढे घेऊन जायचंय. अशा प्रकारे ती बॅटन रिले पुढेपर्यंत जाते. पण आर्किटेक्चर किंवा नगर रचना ह्यापेक्षा उलट्या पद्धतीने काम करतात. इथं तुम्हाला आधी जे बनलेलं आहे त्याचा आधी आस्वाद घ्यायला शिकायचंय आणि मग नंतर तुम्ही तुमची शैली निर्माण करता, त्याच्यावर त्या आस्वाद घेऊन झाल्यानंतर मग लोक वाद घालतात की तेव्हा केलं होतं ते बरोबर होतं की चूक होतं. असा तो थोडासा उलटा प्रवाह असल्यामुळे इथं काय घडतं, अगदी तुम्ही जे म्हणत होतात, समजा आपल्या पैठणचं उदाहरण घेऊ, त्याच्या पण साहित्यिक जे उल्लेख आढळतात की कुठेतरी पैठणच्या नागघाटावर एक प्रेयसी बसली आहे आणि गोदावरीच्या पुढच्या तीरावर तिचा प्रियकर येण्याची वेळ झाली आहे, पण संध्याकाळ झालेली असून सुद्धा तो येत नाहीये. त्याच्यामध्ये उल्लेख असलेलं कावसान गाव आज सुद्धा तिथे आहे. मग तिला हुरहुर लागली आहे की ह्या नदीमधल्या मगरींनी त्याच्यावर हल्ला केला का किंवा सापांनी त्याला गिळलं का, असं काहीतरी त्याच्यासोबत वाईट घडलं का माझा प्रियकर अजून आलेला नाही. हे उल्लेख कुठेतरी 1200, 1500, 2000 वर्षापूर्वीचे उल्लेख त्यानंतर पैठणचं नगरी म्हणून पुढे येणं कुठेतरी थांबल्यासारखं दिसतं. म्हणजे पैठणचं नगरी म्हणून पुढे येणं हे त्याच्या आफ्टर इफेक्ट्समध्ये आहे आणि त्याच कालावधीमध्ये मग कुठला तरी सातवाहन राजा येतो, तो गाथा सप्तशतीसारखा ग्रंथ लिहून जातो, असं सगळं होतं. हे रिफ्लेक्शन्स
त्या मानाने तुलनेने लवकर दिसतात. हे रिफ्लेक्शन्स दिसणं चालू झाल्यानंतर मग तुम्ही आर्किटेक्चरमध्ये, नगररचनेमध्ये समृद्धतेकडे पोहोचता. तोपर्यंत तुमचा सामाजिक स्तर खाली आलेला असतो. असं हे एकामागे एक येत जाणाऱ्या साईन वेव्स सारखं विज्ञानातल्या हे एकामागे एक येत जाणाऱ्या लाटा आहेत. त्यामुळं मला कुठंतरी असं वाटतं की आपल्या संस्कृतीनी, आपल्या साहित्यानी, आपल्या पुस्तकांनी शहरांची दखल घेणं चालू केल्यानंतर मग आपल्या बांधकामाला कुठेतरी त्या प्रकारची गती मिळू शकेल, त्या भावनिक पातळीला, मानसिक पातळीला, आणि मग त्यानंतर आपण त्या सुंदर शहरांपर्यंत पोहोचू. पण काळाचा फेरा तो तसाच गोल फिरतो, तर दुर्दैवाने तोपर्यंत मग आपली संस्कृती सुद्धा कुठेतरी खालच्या दिशेला जायला लागली असेल. ऑन दी अदर हँड्स असं पण म्हणता येईल की आज आपली शहरं आणि आपली घरं तितकी सुंदर नाही आहेत. याचा पॉझिटिव्ह अर्थ हाही काढता येतो की आपण ह्या संस्कृतीच्या टप्प्यावर अजून वर जातोय, आपला ग्राफ अजून चढताय, उतरता नाहीये. आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे सर. तुम्ही एक कवी आहात, बरंचसं साहित्य तुम्हीही लिहित असता. या सगळ्या पातळीवर कंटेम्पररी बेसिसला आजच्या चालू वर्तमान काळामध्ये मराठी भाषेमध्ये म्हणा किंवा भारतीय भाषांमध्ये म्हणा, शहरांशी संबंधित, शहरांशी निगडीत अशा प्रकारचे कुठले प्रयत्न तुम्हाला दिसतात का? आणि ह्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्या नगरांशी संबंधित काही डेव्हलपमेंट्स होतील असं तुम्हाला वाटतं का? एखादी संस्कृती ह्यातून निर्माण होईल का? नाही, आहे ना. मी तर एक ठळक उदाहरण मुंबई दिनांक ह्या पुस्तकाचं देतो, अरुण साधूंच्या. अरुण साधूंनी त्याच्यातला राजकीय भाग जरी सिंहासन आणि मुंबई दिनांक असं दोन्हीचं एकत्र करून नंतर सिंहासन म्हणून जो चित्रपट झाला होता. मुंबई दिनांक ह्या कादंबरीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई शहराचं वर्णन आलेलं आहे. अच्छा. किंवा सत्यासारख्या चित्रपटामध्ये तुम्हाला जे सगळं बाकी गुन्हेगारी आणि काय ते बाजूला ठेवूयात, पण प्रत्यक्ष मुंबईचं वर्णन आलेलं आहे. मुंबईचा पाऊस आलेला आहे आणि ती जी सगळी मुंबईचं जे सगळं तुम्हाला अर्क असं दाखवायचा आहे तो 2-1 तासाच्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने येतो, तीव्रतेने येतो. म्हैसूरसारख्या अतिशय सुंदर अशा गावांवरती सुद्धा, नगरांवरती ज्या पद्धतीची वर्णनं आणि पुस्तकं आलेली आहेत. पैठणचं तर तू उल्लेख केलास, आपल्याकडे आलेलं आहे. किंवा अमरावतीचं जे वर्णन आलेलं आहे, हे सगळं साहित्यामध्ये फार विलोभनीय पद्धतीनं सगळं आलेलं आहे. किंवा मी जसं रघुवंशाचं वर्णन केलं त्याच्यामध्ये अयोध्येचं वर्णन आलेलं आहे. घाशीराम कोतवालमध्ये पुण्याचं वर्णन आलेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याकडे ही सगळी वर्णनं आलेली आहेत. किंवा अगदी देवगिरी किल्ला जो आपण ज्याला म्हणतो, ते एका अर्थाने छोटंसं नगर आहे, कारण की त्या आजूबाजूला जी सगळी वस्ती होती, म्हणजे अगदी तिथे मोत्याचा व्यापार कसा चालायचा, ही जी सगळी त्याच्यामध्ये वर्णनं आलेली आहेत. किंवा आपल्याकडे वेरूळचं जे वर्णन आलेलं आहे सगळं, वेरूळ ही राष्ट्रकूटांची राजधानी होती. म्हणजे वेरूळ हे एक छोटंसं नगर होतं. त्या ठिकाणी किती पद्धतीनं लोक सगळे राहत होते. आणि अजून त्या डोंगराच्या आतमध्ये पण काही लेण्या आहेत ज्या सापडलेल्या नाहीत, असेही वर्णनं काही महानुभाव संप्रदायांची पुस्तकामध्ये आलेली आहेत. अवघा डोंगरू पोकळू असं जी एक लीळा चरित्रामध्ये लीळा आलेली आहे. आणि म्हणजे आपल्या असं लक्षात येऊ शकेल की आपल्याकडे ही सगळी वर्णनं आलेली आहेत. मराठीमध्ये पण आलेली आहे, भारतीय भाषांमध्ये आलेली आहे, संस्कृतचा तर मी उल्लेख केलेलाच होता. फक्त आज ज्याला आधुनिक काळात ज्या अर्थाने आपण नगर म्हणतो, की ज्याला तांत्रिकदृष्ट्या जिथं गती आलेली आहे, मोठ्या प्रमाणात अर्थव्यवहार जिथे फिरतो आहे आणि लोकसंख्या प्रचंड आहे, तेव्हाची नगरं सुद्धा फार तर मोठं खेडं म्हणावं असं येते. अच्छा. जुने ज्याला आपण नगर म्हणून जे बोलतो आहोत त्यांची जी लोकसंख्या आणि त्याचा जर विचार केला तर ते मोठं खेड असं म्हणता येईल त्याला फार तर. म्हणजे त्या अर्थाने ज्याला आज आपण मेट्रोज म्हणायला लागलो, महानगर अशी जी संकल्पनाच मुळात दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आली. कारण की यांत्रिकीकरण वाढलेलं होतं आणि त्याच्यामुळे एका ठिकाणी जास्त लोक असणे, कारखाने आणि एका ठिकाणी उत्पादन करायचं आणि मग ते सगळीकडे पसरवायचं हे सुरू झालं. म्हणजे कृषी संस्कृती ही विखुरलेली होती जगभरामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला नगरं असं जरी म्हणलं तरी त्यांची लोकसंख्या मर्यादित दिसायची. पण कृषी संस्कृती संपून तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्री म्हणा किंवा बाकीची उत्पादनं म्हणा, औद्योगिक उत्पादनं म्हणा, यांचा GDPतला वाटा जगभरात वाढायला लागल्याच्या नंतर जी संकल्पना आज तुम्ही मांडताय ती सगळी साधारणतः तुम्हाला दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर 1945च्या नंतर मोठ्या प्रमाणात ज्यांना आपण महानगरं म्हणतोय ती दिसत आहेत. मग आता ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्या नंतर लागू पडतात. म्हणून स्वाभाविकच तुम्हाला जुन्या पुस्तकांमध्ये, जुन्या साहित्यांमध्ये नगरांची वर्णनं तशा अर्थाने फारशी येणार नाहीत.